नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या डिजिटल जगाचा कणा आहे. आपण बोलणार आहोत इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा आणि सिग्नल्सना मार्ग दाखवणाऱ्या दोन मूलभूत पद्धतींबद्दल. चला तर मग माहितीच्या या अदृश्य महामार्गांमागे दडलेलं विज्ञान सोप्या भाषेत समजून घेऊया. विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? आपल्याकडे पाणी न्यायला पाईप्स आहेत, गाड्यांसाठी रस्ते, पण जे सिग्नल्स दिसत नाहीत, जसं की डेटा किंवा रेडिओ लहरी, त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसं न्यायचं, ही एक मोठी अभियांत्रिकी किमिया आहे. आपण रोजचं अँटेना बघतो, पण सिग्नल पाठवल्यापासून तो दुसऱ्या टोकाला मिळेपर्यंत या प्रवासात नेमकं काय घडतं? त्या प्रवासाचे दोन मुख्य नायक आहेत. एक म्हणजे ट्रान्समिशन लाईन आणि दुसरा म्हणजे वेव्हगाईड. आणि आज आपण त्यांचीच गोष्ट उलगडणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या कथेच्या पहिल्या पात्रापासून. ही आहे ट्रान्समिशन लाईन, जी खरं तर आपल्या रोजच्या वापरातल्या तंत्रज्ञानात सगळीकडे लपलेली आहे. त्या ट्रान्समिशन लाईनची सगळ्यात महत्त्वाची ओळख काय? ती म्हणजे तिच्यात नेहमी कमीत कमी दोन वेगवेगळे कंडक्टर्स असतात. उदाहरणार्थ, आपल्या टीव्हीची कोॲक्सियल केबल आठवा, तिच्यात एक मधली तार असते आणि तिच्याभोवती एक जाळीदार कंडक्टर असतो. हीच तर तुझी खरी ओळख आहे. आणि हे जे दोन कंडक्टर्स आहेत ना, त्यामुळेच ट्रान्समिशन लाईन्स एका खास प्रकारच्या लहरींना आधार देऊ शकतात. त्यांचं नाव आहे TEM वेव्स, म्हणजे ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. हा मुद्दा नीट लक्षात ठेवा, कारण तो पुढे खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आता या TEM वेव्स म्हणजे काय? तर कल्पना करा की सिग्नल एका सरळ, शांत नदीसारखा वाहतंय, कोणताही अडथळा न येता. त्याचं जे इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड असतं ते प्रवासाच्या दिशेला अगदी काटकोनात म्हणजे परपेंडिक्युलर असतं. आणि याच गुणामुळे ट्रान्समिशन लाईन्स अगदी शून्य फ्रिक्वेन्सीपासून म्हणजे DC करंटपासून सुद्धा सिग्नल वाहून नेऊ शकतात. आणि हीच गोष्ट त्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे, कारण ते TEM वेव्स वापरतात. त्यामुळे त्यांचं विश्लेषण आपण साध्या सर्किट थिअरीने करू शकतो, म्हणजे व्होल्टेज आणि करंट वापरून. यामुळे इंजिनियर्सना त्यांच्यासोबत काम करणं खूपच सोपं जातं आणि म्हणूनच त्या इतक्या उपयोगी ठरतात. पण म्हणतात ना, प्रत्येक नायकाची एक मर्यादा असते. ट्रान्समिशन लाईनची मर्यादा तेव्हा दिसून येते जेव्हा फ्रिक्वेन्सी खूप जास्त वाढते. आणि इथेच आपल्या कथेत एक नवीन वळण येत्या. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर मायक्रोवेव्ह सारख्या हाय फ्रिक्वेन्सीच्या जगात ट्रान्समिशन लाईनमधून जाताना सिग्नलची बरीचशी ऊर्जा वाया जाते. तो कमजोर पडतो. यालाच ॲटेन्युएशन असं म्हणतात. म्हणजे पाठवलेला सिग्नल पोचता पोचता अगदी क्षीण होऊन जातो. ही समस्या किती मोठी आहे ते या आकडेवारीवरून लगेच लक्षात येईल. बघा, कमी फ्रिक्वेन्सीवर सिग्नल लॉस फक्त 10% आहे, पण तीच फ्रिक्वेन्सी वाढवल्यावर तो थेट 85% जातो. आता ही एक खूप मोठी अडचण आहे, नाही का? आणि याच समस्येवर तोडगा म्हणून एका नवीन नायकाची गरज निर्माण झाली. आणि इथेच एंट्री होते आपल्या कथेतील दुसऱ्या नायकाची, वेव्हगाईड. हा आहे हाय फ्रिक्वेन्सीच्या दुनियेतला खरा स्पेशालिस्ट. वेव्हगाईड आणि ट्रान्समिशन लाईनमधला पहिला आणि सगळ्यात मोठा फरक त्याच्या रचनेत आहे. इथे दोन कंडक्टर्स नसतात. वेव्हगाईड म्हणजे एकतर पोकळ धातूची नळी असते किंवा ऑप्टिकल फायबरसारखा पूर्णपणे डायइलेक्ट्रिक पदार्थाचा बनलेला असतो, ज्यात कंडक्टरच नसतो. इथे आपल्याला दोन उत्तम उदाहरणं दिसत आहेत. डावीकडे आहे एक पोकळ धातूचा वेव्हगाईड जो रडारसारख्या सिस्टममध्ये वापरतात, आणि उजवीकडे आहे एक भरीव काचेचा ऑप्टिकल फायबर जो आपल्या इंटरनेटला तुफान वेग देतो. दोन्ही दिसायला पूर्णपणे वेगळे आहेत, पण त्यांचं काम एकच आहे, लहरींना मार्ग दाखवणे. हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे, कारण वेव्हगाईडमध्ये दोन वेगळे कंडक्टर्स नसतात, त्यामुळे ते TEM वेव्स वाहून नेऊच शकत नाहीत. मग प्रश्न पडतो की ते काम करतात तरी कसे? त्यांची सिग्नल पाठवण्याची पद्धतच पूर्णपणे वेगळी आहे, ज्याला TE किंवा TM मोड्स म्हणतात. कल्पना करा की तुम्ही एका अरुंद हॉलमध्ये एक बॉल फेकलाय. तो सरळ न जाता भिंतींवर इकडून तिकडे आदळत आपटत पुढे जाईल, बरोबर? वेव्हगाईडमध्ये सिग्नल्स अगदी असेच आतल्या पृष्ठभागावर पुन्हा पुन्हा परावर्तित होत, म्हणजे रिफ्लेक्ट होत होत पुढे सरकतात. आणि त्यांच्या या खास कार्यपद्धतीमुळेच त्यांना एक कट ऑफ फ्रिक्वेन्सी असते. याचा अर्थ असा की ते एका ठराविक फ्रिक्वेन्सीच्या खालचे सिग्नल जाऊच देत नाहीत. ते फक्त आणि फक्त हाय फ्रिक्वेन्सी सिग्नलसाठीच बनलेले असतात. जणू काही ते एक हाय स्पीड एक्सप्रेसवे आहेत, ज्यावर फक्त वेगवान गाड्यांनाच परवानगी आहे. तर मग या दोन नायकांमध्ये श्रेष्ठ कोण? खरं तर हा प्रश्न चुकीचा आहे. योग्य प्रश्न असा आहे की कोणत्या कामासाठी कोणता नायक योग्य आहे. चला त्यांची एक समोरासमोर तुलना करूनच बघूया. हा तक्ता बघितला की सगळं चित्र स्पष्ट होतं. कंडक्टर्सच्या संख्येपासून ते वेव्ह मोडपर्यंत सगळं काही वेगळं आहे. ट्रान्समिशन लाईन DC पर्यंत काम करते, तर वेव्हगाईडला कट ऑफ फ्रिक्वेन्सी असते.
आणि सगळ्यात महत्त्वाचं, जिथे हाय फ्रिक्वेन्सीवर ट्रान्समिशन लाईनचा लॉस वाढतो तिथे वेव्हगाईड खूपच कमी लॉसमध्ये जास्त पॉवर हाताळू शकतो. म्हणूनच त्यांच्या अभ्यासाची पद्धती वेगळी आहे. एक व्होल्टेज आणि करंटने मोजला जातो, तर दुसऱ्यासाठी थेट इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डचा अभ्यास करावा लागतो. तर शेवटचा निष्कर्ष काय? सोपा आहे. योग्य कामासाठी योग्य साधन. आपल्या कॉम्प्युटरमधले छोटे कनेक्शन्स असोत किंवा USB आणि इथरनेट केबल्स, तिथे ट्रान्समिशन लाईन्सच बेस्ट आहेत. पण जेव्हा गोष्टी येते हाय पॉवर रडार, सॅटेलाइट कम्युनिकेशन किंवा फायबर ऑप्टिक इंटरनेटची, तेव्हा वेव्ह गाईडला पर्याय नाही. प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रातला हिरो आहे. तर ट्रान्समिशन लाईन आणि वेव्ह गाईड हे माहितीच्या युगातील दोन अत्यंत महत्त्वाचे महामार्ग आहेत. एक दैनंदिन प्रवासासाठी, तर दुसरा विशेष आणि हाय स्पीड प्रवासासाठी. भविष्यात तंत्रज्ञान जसं पुढे जाईल तसतसे या सिग्नलसाठी कोणते नवीन आणि याहूनही कार्यक्षम मार्ग तयार होतील हे पाहणं खरंच खूप रोमांचक ठरणार आहे.